हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. अगदी हॉटेलमध्ये मिळते किंवा धाब्यावरती मिळते तसा शेवगा मसाला मी बनवून तयार केला आहे. हा शेवगा मसाला ज्वारीची भाकरी, चपाती, तंदुरी रोटी, भात कशासोबतही एकदम भन्नाट लागतो. चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी. शेवगा मसाला तयार करण्यासाठी आपल्याला अगोदर शेवग्याच्या शेंगा याप्रमाणे कट करून घ्यायच्या आहेत. याच्यावरच्या जाड शिरा काढून घ्यायच्या आहेत व स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आता इथे मी या कट केलेल्या शेवग्याच्या शेंगा दुसऱ्या भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. या शेंगा आपण 5 ते 10 मिनिटे शिजवून घेणार आहोत. 70 ते 80% आपल्याला ही शेवग्याची शेंग शिजवून घ्यायची आहे. आता इथे मी मीठ घातलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करूया व शेंगा शिजण्यासाठी ठेवून देऊ. शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करू. पॅनमध्ये इथे मी 1 चमचा धने टाकले आहेत. तसेच 2 चमचा आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत. तर मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला 1-2 मिनिटे भाजून घ्यायचे आहेत. आता हे तीळ व धने 1-2 मिनिटे मी परतवून घेतले आहेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता इथे पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे. आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी इथे मी मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे. 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, 1 टोमॅटो व कोथिंबीर घेतलेली आहे. सर्वात अगोदर आपण तेलामध्ये कांदा, लसूण व आलं घालणार आहोत. आता हे कांदा, लसूण व आलं आपल्याला 4 ते 5 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. म्हणजेच याला लालसर रंग येईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत. 4 ते 5 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता कांदा छान लालसर असा भाजलेला आहे. आता कांदा भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आता इथे टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. आता हे परतवून झाल्यानंतर आपण जे तीळ व धणे भाजून ठेवले आहेत ते सुद्धा यामध्ये मिक्स करायचे आहेत व मिनिटभर परतवून घ्यायचा आहे. आता हा मसाला आपला भाजून तयार आहे. थंड करून आपल्याला हा मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. आता भाजलेला मसाला थंड झाला आहे. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू व हा मसाला आपण वाटून घेऊया. याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला. आता इथे मी परत पॅन ठेवलेला आहे. आता आपण भाजी करून घेऊया. पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे छान फुलल्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे. आता या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता वाटण छानपैकी भाजलेलं आहे. आता या वाटणाला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालूया. तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे व 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा मसाला सर्व आपल्याला 1-2 मिनिटे परतवून घ्यायचा आहे. तर इथे आपला मसाला परतवून तयार आहे. आता बाजूला आपल्या शेंगाही शिजलेल्या आहेत. शेंगा शिजल्यानंतर मी गॅस बंद केला होता. इथे तुम्ही पाहू शकता शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत. तसेच आपला भाजीसाठी लागणारा मसालासुद्धा तयार आहे. आता या मसाल्यामध्ये आपल्याला आपण ज्या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या आहेत त्या टाकायच्या आहेत. आता हे शेंगाचं जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याला या भाजीमध्येच वापरायचं आहे. ते फेकून द्यायचं नाही. आता या उकडलेल्या शेंगा मी या मसाल्यामध्ये टाकलेल्या आहेत. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे शेवग्याच्या शेंगाचं पाणी आहे ते सुद्धा घालणार आहोत. रस्सा तुम्हाला दाटसर किंवा पातळ कसा आवडतो त्यानुसार तुम्ही पाणी मिक्स करा. आता इथे मी शेंगा शिजवलेलं जेवढं पाणी होतं तेवढं या मसाल्यामध्ये घातलेलं आहे. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. एकदा टेस्ट बघून मीठ घाला, कारण आपण शेंगा शिजवते वेळी सुद्धा मीठ घातलं होतं. त्यामुळे शेंगाला मीठ आहे व त्याचा जो रस्सा किंवा त्याचं जे पाणी होतं ते सुद्धा आपण या भाजीमध्ये घातलेलं आहे. त्यामुळे एकदा भाजी टेस्ट करून परत मीठ घालायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया व आता आपल्याला ही भाजी 5 ते 6 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. इथे भाजी आता आपली शिजून तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. ही भाजी आपली बनवून तयार झाली आहे. आता आपण भाजीची प्लेटिंग करून घेऊया.
शेंगा छान शिजलेल्या आहेत. तसेच या मसाल्यामध्ये शेंगा आपण थोड्याशा शिजवून घेतल्या, त्यामुळे शेंगांमध्ये मसाला व्यवस्थित गेलेला आहे. भाजीचा सुगंध खूप सुंदर येत आहे. हा शेवगा मसाला गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत तर एकदम भन्नाट असा लागतो. आता यावरती आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. तर अशा प्रकारे आपली ही शेवगा मसाल्याची भाजी बनवून तयार आहे. ही शेवगा मसाल्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्हाला आजची ही शेवगा मसाल्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.